नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीतील इंग्लिश या विषयाची युनिट टेस्ट नंबर 1 2025-26 ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर हा पेपर 20 मार्कांचा असेल व यासाठी 40 मिनिटे दिलेली असतील. सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर 1 आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे व या पॅसेजमधून आपल्याला उत्तरे शोधून येथील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पण A1 आहे, कंप्लीट द फॉलोइंग. म्हणजे या ठिकाणी सेंटेन्स कंप्लीट करायचे आहेत. तर पहिला आहे, अँड्रोकल्स डिड नॉट लाईक. त्याचं उत्तर आहे, अँड्रोकल्स डिड नॉट लाईक हिज हर्टलेस वेक मास्टर. दुसरं आहे, अँड्रोकल्स हॅज टेकन शेल्टर इन अ फॉरेस्ट. थर्ड आहे, हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. फोर्थ आहे, इन फॅक्ट इट टूक ॲट हिम पेशियसली. ह्या चारही यांची उत्तरे आपल्याला पॅसेजमध्ये पाहायला मिळतील. पुढील प्रश्न आहे A2. व्हाय डिड अँड्रोकल्स रन अवे फ्रॉम हिज मास्टर. म्हणजे अँड्रोकल्स त्याच्या मास्टरपासून का पळून गेला. तर त्याचं उत्तर आहे, अँड्रोकल्स रन अवे बिकॉज हिज मास्टर वॉज व्हेरी क्रुएल. He starved his slaves and often whipped them, making Androcles feel that death was better than serving him. म्हणजे अँड्रोकल्स त्याच्या मास्टरपासून पळाला कारण त्याचा मास्टर खूप क्रूर होता. तो त्याच्या नौकरांना खूप त्रास देत होता. म्हणून अँड्रोकल्सला असे वाटले की अशा मालकाला सर्व्ह करण्यापेक्षा डेथ जास्त चांगली. पुढील प्रश्न A3 आहे, राईट सिमिलर मिनिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग पॅसेज. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या शब्दांचे सिमिलर वर्ड्स लिहायचे आहेत जे पॅसेजमध्ये असतील. पहिलं आहे, टाईट होल्ड, ज्याचं आहे क्लचेस. दुसरं आहे, वन हू गेट्स इझिली अफ्रेड, ज्याचं आहे कॉवर्ड. थर्ड आहे, रन अवे ऑर एस्केप, ज्याचं आहे फ्ली. फोर्थ आहे, इन अ पेशियस मॅनर, ज्याचं आहे पेशियसली. फोर्थ आहे, डू ॲज डायरेक्टेड. डू ॲज डायरेक्टेड मध्ये पहिला प्रश्न आहे, हिज मास्टर स्टार्व हिज स्लेव्स. या वाक्यामध्ये आपल्याला क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे, ज्याचं उत्तर आहे, हिज मास्टर स्टार्व हिज स्लेव्स डिडंट ही. या ठिकाणी हे वाक्य पास्ट टेन्समध्ये असल्यामुळे डिडंट हे वापरले आहे. पुढील वाक्य आहे, ही वॉज वेंडरिंग इन द फॉरेस्ट. या ठिकाणी आपल्याला या सेंटेन्सचा टेन्स ओळखायचा आहे. तर या सेंटेन्सचा टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. पुढील प्रश्न आहे A5. व्हॉट वुड यू डू इफ यू फाइंड अ लायन इन फ्रंट ऑफ यू. म्हणजे तुमच्या समोर एखादा सिंह आला तर त्यावेळेस तुम्ही काय कराल. याचं उत्तर आहे, इफ आय फाउंड अ लायन इन फ्रंट ऑफ मी आय वुड स्टँड कम्प्लिटली स्टिल, अवॉइड स्क्रीमिंग अँड ट्राय टू बॅक अवे स्लोली विदाउट टर्निंग माय बॅक ऑर रनिंग. म्हणजे जर माझ्यासमोर एखादा सिंह आला तर मी तिथे स्थिर उभा राहील आणि गोंधळण्याच्या ऐवजी किंवा ओरडण्याच्या ऐवजी मी हळूहळू मागे सरकेन बिना माझी पाठ दाखवता. पुढील क्वेश्चन नंबर 2 आहे, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू ॲक्टिव्हिटीज. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक पोयम दिलेली आहे व या पोयमवरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर A1 आहे, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ट्रू ऑर फॉल्स लिहायचे आहेत. पहिला आहे, ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम्स. याचे उत्तर आपल्याला पोयममध्ये भेटेल, ज्याचं उत्तर आहे फॉल्स. दुसरं आहे, वी विन ऑर फॉल डिपेंडिंग अपॉन साईज ऑफ पोझिशन. याचं उत्तर आहे फॉल्स. तिसरं आहे, द टास्क वी डू इज अवर नियर.
याचं उत्तर आहे ट्रू. फोर्थ आहे व्हॉटेवर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. याचंही देखील उत्तर आहे ट्रू. पुढील A2 प्रश्न आहे व्हॉट इज an important message given by the poet at the end. म्हणजे पोयमच्या शेवटी पोएटने कोणता मेसेज दिलेला आहे तो मेसेज इथे लिहायचा आहे. तर मेसेज आहे द पोएट मेसेज दॅट सक्सेस or failure does not depend on the size of your job or role. The most important thing is to do your work perfectly and be the best version of whatever you are. म्हणजे या ठिकाणी तुमचा सक्सेस किंवा फेलियर हे तुमच्या कामावरून ठरत नाही, तर जी गोष्ट महत्त्वाची आहे ती आहे की तुम्ही प्रत्येक काम बेस्ट केलं पाहिजे. पुढील प्रश्न आहे A3 जो आहे राईट 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द गिवन एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे या पोयममधून आपल्याला 2 रायमिंग पेअर्स लिहायचे आहेत. तर याचं उत्तर आहे पहिली रायमिंग पेअर आहे ट्रेल फेल आणि दुसरी आहे स्टार आर. क्वेश्चन नंबर 3 आहे डू ॲज डायरेक्टेड. पहिला आहे वी कॅन ओव्हरकम द फिअर. या वाक्यामध्ये यूज एबल टू अशी कमांड दिलेली आहे. तर याचं उत्तर आहे वी आर एबल टू ओव्हरकम द फिअर. या ठिकाणी एबल टू हे वाक्यात वापरले आहे. दुसरं आहे द ब्लाइंड मॅन ऑफर्ड फ्रूट्स. या ठिकाणी आपल्याला या वाक्याचा टेन्स ओळखायचा आहे. तर या वाक्याचा टेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्स. तिसरा आहे शी हॅज टू वर्क एक्स्ट्रा. या वाक्यातून आपल्याला पिक आउट इन्फिनिटिव्ह म्हणजे इन्फिनिटिव्ह कोणता आहे ते ओळखायचे आहे. ज्याचं उत्तर आहे टू वर्क. आणि क्वेश्चन नंबर 4 आणि शेवटचा प्रश्न आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे या खालील वाक्यांना आपल्याला मातृभाषेमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर पहिलं वाक्य आहे ऑलवेज स्पीक ट्रूथ. याचा मराठीत अर्थ होतो नेहमी खरे बोला. आणि दुसरं वाक्य आहे रीड द गिवन पोयम केअरफुली. याचा अर्थ आहे दिलेली कविता काळजीपूर्वक वाचा. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.